नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण मुंबई ते बेंगलोर हायवेचा एक अपडेट बघणार आहोत। मित्रांनो, त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। आणि इन्फॉर्मेशन अड्डा या आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, तिथे आपण असे अपडेट टाकत असतो। त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, महाराष्ट्रातील जनतेला आगामी काळात 14 पदरी महामार्गाची भेट मिळणार असून हा रस्ता राज्यातील काही प्रमुख जिल्ह्यांमधून जाणार आहे। कसा असणार नवा महामार्ग बघूया। मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राला मिळणारा हा नवा 14 पदरी महामार्ग मुंबई ते बेंगलोर दरम्यान विकसित होणार आहे। या महामार्गाची लांबी देखील समृद्धी महामार्ग एवढीच राहील असे बोलले जात आहे। मुंबई बेंगलोर नव्या महामार्गाची लांबी 700 किलोमीटर इतकी असेल आणि हा एक 14 पदरी महामार्ग राहणार आहे। या महामार्गाबाबत बोलायचं झालं तर हा महामार्ग मुंबई येथील अटल सेतूपासून सुरू होणार आणि पुढे पुण्यातील रिंग रोडला जोडला जाणार आहे। हा एक ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे राहणार आहे, त्यामुळे प्रवासाचा कालावधी निम्म्याने कमी होईल। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितल्याप्रमाणे मुंबई बेंगलोर ग्रीन फील्ड एक्सप्रेस वेचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते बेंगलोर हा प्रवास अवघ्या 7 ते 8 तासांमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे। सध्या मुंबई ते बेंगलोर या दरम्यानचा प्रवास करायचा झाल्यास प्रवाशांना तब्बल 16 तासांचा कालावधी लागतो। मात्र जेव्हा हा महामार्ग पूर्णपणे बांधून तयार होईल तेव्हा हा प्रवासाचा कालावधी निम्म्यावर येईल। या नव्या महामार्ग प्रकल्पामुळे मुंबई ते बेंगलोर दरम्यानचा प्रवास फारच वेगवान होणार आहे। या महामार्ग प्रकल्पाच्या खर्चाबाबत बोलायचं झालं तर या प्रकल्पासाठी जवळपास 40,000 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे। हा महामार्ग महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली या 3 महत्त्वाच्या जिल्ह्यांमधून जाणार आहे आणि हा मार्ग कर्नाटकमधील 9 जिल्ह्यांना जोडणार आहे। यामध्ये बेलगावी, बागलकोट, दावणगेरे, विजयनगर आणि तुमाकुरू सारख्या जिल्ह्यांचा समावेश राहणार अशी माहिती समोर आली आहे। महामार्गाशी संबंधित अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे हा मार्ग महाराष्ट्र आणि कर्नाटक मधून जाणार आहे। हा मार्ग या संबंधित भागातील लॉजिस्टिक्स, व्यापार आणि पर्यटनाला चालना देणारा राहणार आहे। या महामार्गावर 55 फ्लायओव्हर, 22 इंटरचेंज आणि 2 इमर्जन्सी एअर स्ट्रिप्स असतील। या महामार्ग प्रकल्पाचे सर्वात मोठे विशेषता म्हणजे हा नवा एक्सप्रेस वे राज्यातील 10 प्रमुख नद्या पार करणार आहे। म्हणजेच मुंबई ते बेंगलोर दरम्यान प्रवास करताना प्रवाशांना प्रवासादरम्यान निसर्ग सौंदर्याचाही अनुभव घेता येणार आहे। या रस्त्याच्या कामाबाबत बोलायचं झालं तर हा मार्ग 2028 पर्यंत खुला होईल अशी माहिती देण्यात आली आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढेच। व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।